नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। त्यामधील आपण थोडे आठवा यातील 3 प्रश्नांचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, त्याची उजळणी केलेली आहे। आता पुढील हे जे 4 प्रश्न आहेत त्यांची उजळणी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चौथा प्रश्न बघा काय आहे, पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे। आता पाचक रसामध्ये निरनिराळी विकरे असतात। यातील बरीचशी जी विकरे आहेत ती काय आहेत, उत्प्रेरकासारखे कार्य करतात। त्यांच्यामुळे अन्नपचनाची क्रिया जलद होते। जठरातील पाचक रसामुळे शरीरातील सामू म्हणजे पीएच तो काय होतो, आम्लधर्मी होतो आणि आतड्यातील पाचक रसामुळे तो आम्लारी धर्मी होतो। या सगळ्याचा म्हणजे या पद्धतीने पाचक रसाचे पचन संस्थेमधले महत्त्व आहे। तर आता मी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे दाखवते, त्याप्रमाणे तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या। हे बघा, हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। आता प्रश्न क्रमांक 5 बघा, मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते। उत्सर्जन संस्था ही मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कार्यरत असते। हे उत्तर एका वाक्यातलं आहे, तुम्ही लिहू शकता। प्रश्न क्रमांक 6 बघा, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते। रक्ताभिसरण संस्था जी आहे त्या संस्थेमुळेच काय होतं, पचन संस्थेकडून ग्लुकोज आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो। आपण पहिल्या प्रश्नात बघितलं बघा, अन्नपदार्थ आणि त्याची पोषक तत्वाचे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात, त्यामध्येच आपण रक्तामार्फत ती आपल्या शरीरामध्ये सगळ्या अवयवांकडे ते पाठवले जातात, पेशींकडे। मग रक्तात असलेल्या लोहित रक्तकणिका म्हणजे तांबड्या रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात आणि हृदयाकडून पाठवलेली रक्त प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते आणि प्रत्येक पेशीत ऑक्सिजनच्या सहाय्याने ग्लुकोजचे रेणूपासून ऑक्सिडीकरणाने ऊर्जा निर्मिती होत असते आणि त्या ऊर्जेचा वापर करून आपल्या शरीराची वाढ होत असते। तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे की रक्ताभिसरण संस्था शरीरात कशा पद्धतीने काम करते। हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा। व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे प्रश्नाची उत्तरं लिहू शकता। हा प्रश्न क्रमांक 7 बघा, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे नियंत्रित होते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे। तर मानवी शरीरामध्ये 2 प्रकारे कार्य नियंत्रित होत असते। तर 2 यंत्रणा कुठल्या आहेत त्या, तर परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण केले जाते। तर या यंत्रणा म्हणजे कोणत्या आहेत, तर चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण। या यंत्रणांमार्फत शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे कार्य त्यांचं कसं चालतंय वगैरे त्याचं होतं ते बघितलं जातं आणि त्या क्रमवार घडवून आणल्या जातात, म्हणजे क्रमाक्रमाने त्या घडवून आणल्या जातात। हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा।